Hello students, welcome back to our new session. Students, we are completing chapter number 3, current, electricity, and its part 3 for this chapter. Now let's understand electric circuit first. A continuous path of an electric current through conducting wire connected to the two ends of a cell and other resistance is called an electric सर्किट. आता इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय आहे की एक असा सर्किट ज्याच्यामध्ये कंडक्टिंग वायर आहे आणि त्या कंडक्टिंग वायर मधून कंटिन्युअसली जो करंट आहे तो कशा पद्धतीने फ्लो करणार आहे, पास होणार आहे ते दाखवलेलं असतं आणि त्याच पद्धतीने करंट जो आहे तो त्याच्यामध्ये त्या सर्किट मध्ये पास होणार. आता ह्या सर्किट मध्ये काय असतं की सगळे कंपोनेंट्स ऍड केलेले असतात. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक सेल असणारे, एमीटर असणारे, व्होल्टमीटर असणारे आणि रेझिस्टन्स असणारे. काय असणारे? रेझिस्टन्स असणारे प्लस एक कंडक्टिंग वायर जी ही दिसते ना अशा पद्धतीने ही काय आहे? कंडक्टिंग वायर आहे. लक्षात आलं का? त्या वायर मधूनच करंट काय होणार आहे? फ्लो होताना आपल्याला दिसणार आहे. आता पुढे काय आहे बघा. A circuit is depicted by a figure. This figure shows how different components are to be connected in the circuit by using special symbols for each of the components. Such a figure is called an electric circuit diagram. आता हे काय आहे? एक इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम आहे. आता इलेक्ट्रिक सर्किट, आता जर तुम्ही कधी तुमचे टीव्ही वगैरे ओपन करून बघितले असतील तर त्यांच्या मागे नवीन LCD टीव्हीज मध्ये ती सुविधा नाहीये. पण जेव्हा आपले जुने टीव्ही वगैरे होते ते जर ओपन केले तर आपल्याला हे असं सगळं सर्किट डायग्राम जो होता ना तो प्रत्येक ह्याच्यामध्ये दिसायचा. आता जरी तुम्ही आपले रिमोट्स ओपन करून बघितले तर तो जो पॅनल आहे त्याच्या मागे आपल्याला हे डायग्राम्स दिसू शकतात. आता ह्याच्यामध्ये काय आहे? हा फक्त एक डायग्राम असतो की ज्याच्यामध्ये आपण जे कंपोनेंट्स यूज करणार. कोणते कंपोनेंट्स? इलेक्ट्रिक सेल, एमीटर, व्होल्टमीटर, रेझिस्टन्स, कंडक्टिंग वायर हे कशा पद्धतीने एकमेकांना जॉईंट असतील ते दाखवण्यासाठी हे डायग्राम्स काय केले जातात? ड्रॉ केले जातात, बनवले जातात आणि आपल्या बेसिक आयडिया मिळते की आपला इलेक्ट्रिक सर्किट जे आहे ते कशा पद्धतीचं असणार आहे. आता इथे बघा ह्या सर्किट डायग्राम मध्ये हा जो डायग्राम तुमच्या समोर दिसतोय ह्या डायग्राम मध्ये एमीटर जो आहे तो कनेक्टेड इन सिरीज विथ द रेझिस्टन्स आहे. म्हणजे हा एमीटर इथे ऍड केला आणि हा काय आहे? रेझिस्टन्स आहे. म्हणजे दोन्ही जे आहे एका रेषेमध्ये ऍड केलेले आहे. दोन्ही काय आहे? एका रेषेमध्ये ऍड केलेले आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे? सिरीज म्हणणार आहोत. तसंच जर आपण व्होल्टमीटर बघितला, जर आपण व्होल्टमीटर आणि रेझिस्टन्स बघितला तर व्होल्टमीटर आणि रेझिस्टर एकामेखाली एक आहे. म्हणजे दे आर कनेक्टेड इन पॅरलल. मॅथ्स मध्ये तुम्ही पॅरलल शब्दाचा अर्थ तुम्हाला छानपैकी माहितच आहे. त्याच अर्थाने इथे व्होल्टमीटर आणि रेझिस्टन्स काय केलेले आहे? जॉईन केलेले आहे. इथे खाली इलेक्ट्रिक सेल दिलेला आहे. लक्षात आलं? आणि आपल्या समोर हे काय आहे? इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम आहे जो आपल्याला एक आयडिया देतो की आपले कंपोनेंट्स आपण कशा पद्धतीने अरेंज करायचे आहे. कशात? सर्किट तयार करताना हे सिम्बॉल्सनी रिप्रेझेंट केला जातो. लक्षात आलं? An emitter is used to measure current and a voltmeter to measure the potential difference between the two ends of the resistor. आता एमीटर कशासाठी वापरला जातो? करंट किती प्रमाणामध्ये फ्लो होतोय ते मोजण्यासाठी. आणि व्होल्टमीटर काय मोजणार आहे? किती पोटेन्शियल डिफरन्स आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स ह्या पॉइंट वरती आणि ह्या पॉइंट वरती दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो मोजण्यासाठी व्होल्टमीटर आपण यूज करणार आहोत. As the voltmeter has a very high resistance, only very small current flows through it. आता व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स जे आहे ते काय आहे? खूप हाय आहे. म्हणून करंट जो आहे तो काय होणार आहे? कमी फ्लो करणार आहे. लक्षात ठेवायचे, व्होल्टमीटर हाय आहे तर करंट कमी फ्लो करणार आहे. स्मॉल अमाउंट मध्येच फ्लो करणार आहे. मग ज्याच्याने आपला जो सर्किट आहे तो खराब होणार नाही.
आता सिम्बॉल्स फॉर कंपोनेंट्स ऑफ एन इलेक्ट्रिक सर्किट अँड देअर युजेस. आता हा जो डायग्राम आहे तो तुमच्या पुस्तकात दिलेला आहे, तुम्ही त्याच्यातून पण थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. हा डिलीटेड पार्ट आहे पण तुम्हाला समजण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे. बघा इलेक्ट्रिक सेल काय आहे, पिक्चर दिलेला आहे, त्याचा सिम्बॉल काय आहे असा. हे कशासाठी वापरला जातो, पोटेन्शियल डिफरन्स देण्यासाठी. अप्लाय पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द कंडक्टर. नंतर बॅटरी जे आहे, बॅटरी ह्या पद्धतीने दाखवले जातं, म्हणजे एकामागे एक 2-3 सेल्स जॉईन करू शकता, नाही तर मोठी बॅटरी पण आपण यूज करू शकतो. त्याचा सिम्बॉल ह्या पद्धतीने आपण दाखवणार आहोत. ह्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट, जेव्हा आपल्याला खूप जास्त पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे असेल तेव्हा आपण त्याचा वापर करतो. ओपन टॅप की और प्लग की. आता ओपन टॅप की आहे बघा, ओपन असेल तर अशा. हे कशासाठी आहे, स्टॉप द फ्लो ऑफ करंट स्टॉप करण्यासाठी ह्या सिम्बॉलचा वापर आपण करणार आहोत. आणि क्लोज टॅप म्हणजे काय, ह्या पद्धतीने क्लोज टॅप आहे. मग ह्याचा यूज काय आहे, टू स्टार्ट द फ्लो ऑफ करंटचा जो फ्लो आहे तो स्टार्ट करण्यासाठी आपण त्याचा यूज करणार आहे. कनेक्टिंग वायर जी आहे ती अशी असते आणि ह्या पद्धतीने त्याचा सिम्बॉल आहे. कशासाठी वापरला जातो, कनेक्ट वेरियस कंपोनेंट्स, म्हणजे जेवढे पण कंपोनेंट्स आहे, एमीटर, व्होल्टमीटर, रेझिस्टर, हे सगळे कनेक्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो. क्रॉसिंग वायर्स, जर आपल्याला एखादी वायर एकावरनं दुसऱ्या अशी क्रॉस करून घ्यायची असेल तर काय, शो वायर्स विच क्रॉस बट आर नॉट कनेक्टेड. हा सिम्बॉल त्याच्यासाठी वापरला जातो की ते एकावरनं एक जात आहे पण ते एकमेकांशी कनेक्टेड नाही. हे काय होते, हे सगळे कंपोनेंट्स आहेत जे आपण इलेक्ट्रिक सर्किट मध्ये वापरतो. हे समजणं आपल्यासाठी गरजेचं आहे. हे परीक्षेमध्ये येणार नाहीये पण आपल्याला समजण्यासाठी खूप गरजेचं आहे. पुढचे कंपोनेंट्स आपण बघूया. आता आहे इथे लाईट बल्ब. आता लाईट बल्ब हे बघा, बंद असेल तर ह्या पद्धतीने आणि चालू असेल तर ह्या सिम्बॉल आपण यूज करणार आहोत. लक्षात आलं. बरं, त्याच्यानंतर रेझिस्टन्स. हे बघा, रेझिस्टन्स असा असतो आणि तो कशा रिप्रेझेंट करणार आहे, आपण अशा झिगझॅग लाईननी रिप्रेझेंट करणार आहे. कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट. हा रेझिस्टन्सचा यूज काय आहे, कंट्रोल करणार आहे. काय कंट्रोल करणार आहे, फ्लो ऑफ करंट. नंतर आहे व्हेरिएबल रेझिस्टन्स. हा बघा असा असतो तो. हे बघा इथे सिम्बॉल रेझिस्टन्सचा असतो आणि त्याच्यावरती एक ॲरो काढलेला असतो. हे काय आहे, व्हेरिएबल रेझिस्टन्स. टू चेंज द रेझिस्टन्स ॲज रिक्वायर अँड देअर बाय कंट्रोल द करंट. आता हे व्हेरिएबल रेझिस्टन्स आहे. आता व्हेरिएबल रेझिस्टन्स आपण कुठे कुठे यूज केलेला असतो लक्षात घ्या. फॅन आहे आपल्या घरामध्ये, त्याच्यामध्ये 5 नंबर असतात, 1 2 3 4 5. जेवढा फास्ट पाहिजे आपण 4 वर घेऊ शकतो, स्लो पाहिजे 2 वर घेऊ शकतो. हे काय आहे, व्हेरिएबल रेझिस्टन्सचं एक्झाम्पल आहे. तसंच आपले मिक्सर ग्राइंडर असतात, त्याच्यामध्ये पण 3 नंबर असतात, 1 2 3. म्हणजे स्टार्ट करण्यासाठी थोडा फास्ट पाहिजे, मग त्याच्यापेक्षा फास्ट पाहिजे. तर ह्या पद्धतीने आपण जो आहे सप्लाय जो आहे करंटचा तो मॅनेज करू शकतो. त्याच्यानंतर आहे एमीटर. त्याच्यानंतर काय आहे, एमीटर. आता एमीटर काय आहे, त्याचा सिम्बॉल असा आहे आणि टू मेजर द करंट फ्लो इन द सर्किट. काय कशासाठी वापरला जातो, करंट फ्लो मेजर करण्यासाठी. व्होल्टमीटर आहे, व्होल्टमीटर अशा पद्धतीने दिसतो आणि तो सिम्बॉल असा आहे, टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स इन द सर्किट. व्होल्टमीटरचा वापर काय आहे, टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. लक्षात आलं. हे सगळे जे होते हे कंपोनेंट्स आहे. जेव्हा आपण सर्किट डायग्राम ड्रॉ करतो, एखादा सर्किट बनवण्याचा स्टार्टिंग करतो, तेव्हा आपल्याला हे व्हेरिएबल्स जे आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे, सिम्बॉल्स आणि कंपोनेंट्स. लक्षात आलं. पुढे नेक्स्ट आपण बघूया कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. हा एक महत्वाचा पार्ट आहे की कंडक्टर्स काय असतात, इन्सुलेटर्स काय असतात. तर चला मग बघूया. The substance can be divided into conductors and insulators. आता इन्सुलेटर्सला बॅड कंडक्टर पण आपण म्हणू शकतो. Conductors, those substances which have very low resistance and called conductors. Current can flow easily through such materials.
ह्या कंडक्टर्स जे असतात त्यांची हे जे आहे कमी असते. काय असते? रेझिस्टन्स त्यांचा काय असतो? कमी असतो. काय असतो? कमी असतो. रेझिस्टन्स काय आहे? कमी आहे. आता इथे आणि त्यांच्यामधून करंट जो आहे तो इझिली फ्लो करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण मोस्टली सिल्वर बघतो, गोल्ड आहे, कॉपर आहे, स्टील आहे, सी वॉटर आहे. मोस्टली आपण कॉपरचा वायर आपल्या घरांमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण बघतो. का बरं? कॉपर इज अ गुड कंडक्टर. कॉपर इज अ गुड कंडक्टर. आता पुढचे बघूया, इन्सुलेटर्स काय आहे? Those substances which have extremely high resistance and through which current cannot flow are called insulators. आता सबस्टन्सेस म्हणजे त्यांच्या रेझिस्टन्स खूप आहे, ते करंटला त्यांच्यामधून पास होऊ देत नाही, ते रेझिस्ट करतात. आणि कंडक्टर्स जे असतात ते त्या फ्लोला स्टॉप करू शकणार नाही, ते अपोज करत नाही. लक्षात आलं? आणि त्यांचा मधून करंट सुद्धा पास होऊ शकत नाही. इन्सुलेटर्स मधून करंट पास होत नाही. लक्षात घ्या, करंट पास होत नाही. मग त्याच्यामध्ये काय येतं? रबर येतं, ग्लास आहे, ऑइल आहे, डायमंड आहे, ड्राय वूड आहे. हे सगळे काय आहे? इन्सुलेटर्स आहे. हे सगळे काय आहे? इन्सुलेटर्स, ज्यांचे करंटला स्वतःमध्ये येऊ देत नाही, ते करंटला अपोज करू शकतात. पण कंडक्टर्स जे असतात जसे गोल्ड, कॉपर, हे करंटला त्यांच्यामधून पास होऊ देतात, इझिली पास होऊ देतात, म्हणून त्यांना आपण कंडक्टर्स पण म्हणतो. लक्षात आलं? आता दोघांमधला डिफरन्स तुम्हाला समजला का? कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स मधला. Now let's understand system of resistor and इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. आता इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आणि रेझिस्टर्स आपल्याला बघायचे. मग पहिले आपण रेझिस्टर्स बघूया. आता हे बघा, रेझिस्टर्स जे आहे ते अशा पद्धतीने असतात आणि हे जे आहे हे त्याचे काय आहे? दोन एंड पॉइंट्स आहेत. इथे आपण वायर्स, कनेक्टिंग वायर्स जे आहे ते ऍड करू शकतो. ह्या पद्धतीनेच रेझिस्टर्स जे असतात ते सर्किट मध्ये काय केले जातात? ऍड केले जातात. प्लस त्याच्यावरती वेगवेगळ्या लाईन्स असतात, कलरच्या लाईन्स आहे, ते रिप्रेझेंट करतं का किती रेझिस्टन्स त्याच्यामधून फ्लो करू शकतो, किती अपोज करू शकतो ते. आता a resistor is a two-ended component having a given amount of resistance between its two ends. आता रेझिस्टर्स जे आहे त्याच्या दोन पॉइंट्स मध्ये त्याला एक स्पेसिफिक रेझिस्टन्स दिलं जातं, तेवढेच रेझिस्टन्स तो काय करू शकतो? अपोज करू शकणार आहे. आता इथे हे जे सर्किट डायग्राम्स दिसत आहे त्याच्यामध्ये खूप सारे काय वापरले गेलेले आहे? रेझिस्टन्स वापरले गेलेले आहे. लक्षात आलं? In several electrical devices, a number of resistors are connected together in different ways. आता जे रेझिस्टन्स आहे ते वेगळ्या वेगळ्या टाइप्स मध्ये आणि वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये कनेक्ट केले जातात एकमेकांशी. आता जर तुम्ही हा सर्किट डायग्राम नीट बघितला तर इथे रेझिस्टर्स जे आहे बघा, किती सारे रेझिस्टर्सचा वापर तिथे केलेला आहे आणि प्रत्येकाचा रंग, त्याच्यावरच्या रेषा, हे सगळं काय आहे? डिफरंट आहे आणि त्या डिफरंट फॉर्म मध्येच एकमेकांशी काय केलेले आहे? कनेक्ट केलेले आहे. बेसिकली दोन फॉर्म्स मध्ये ते कनेक्ट केले जातात. पहिला आहे सिरीज आणि दुसरा आहे पॅरलल. लक्षात आलं? आता ओम्स लॉ इज ऍप्लिकेबल टू ऑल सच कनेक्टेड रेझिस्टर्स. आता ओम्स लॉ ह्या प्रत्येक रेझिस्टरला काय करावा लागतो? फॉलो करावा लागतो, त्याच्यावरती तो अप्लाय केला जाणारच आहे. आणि हे जे रेझिस्टर्स असतात हे दोन प्रकारे कनेक्ट असतात, सिरीज आणि पॅरलल मध्ये. त्याच्यामुळेच आपल्याला जे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे म्हणजे त्या जे पण डिव्हाइस आहे ते किती करंट अपोज करू शकतो हे त्याच्यावरतीच डिपेंड करणार आहे. लक्षात आलं का? आता आपण पुढे बघूया. Now let's see resistors in series. जेव्हा रेझिस्टन्स जे आहे ते सिरीज मध्ये आपण कनेक्ट करतो तेव्हा काय असणार आहे ते बघणार आहे आपण. लक्षात आलं? आता पहिल्यात सगळ्यात आधी आपण सर्किट डायग्राम समजून घेऊया. इथे हे जे आहे के ने रिप्रेझेंट केलंय ते की आहे म्हणजे ऑन ऑफ बटन आहे. हा जो आहे हे काय आहे? आपला सेल आहे. हे एमीटर आपण इथे यूज केलेला आहे. V म्हणजे व्होल्टेज यूज केलेला आहे. R1, R2 आणि R3 हे काय आहे? रेझिस्टर्स आहे जे एका स्ट्रेट लाईन मध्ये जॉईन केलेले आहे. यू कॅन सी दॅट द एंड्स ऑफ द थ्री रेझिस्टर्स आर कनेक्टेड सो दॅट दे
follow one after the other in a single line. एका रांगेतच ते तुम्हाला अरेंज करताना दिसलेले आहे, बरोबर की नाही. आता पुढे बघूया आपण. These three registers are said to be connected in series. आता हे जे registers आहे आपण कशात अरेंज केलेले आहे, series मध्ये. In such an arrangement the same current flows through each resistor. हे जे अरेंजमेंट आहे ह्याच्यातून सेम करंट काय आहे, फ्लो करणार आहे each रेजिस्टर मधून. का बरं, कारण ते एका स्ट्रेट रेषेमध्ये आहे. लक्षात आलं. पुढे बघूया आपण. The value of current is I and the potential difference between C and D is V. आता करंट जो आहे तो आपण कशाने रिप्रेझेंट करणार आहोत, आपण नेहमी I नेच रिप्रेझेंट करतो, बरोबर की नाही. आणि पोटेन्शियल डिफरन्स जो पॉइंट C आणि पॉइंट D मध्ये आहे तो आपण कशाने रिप्रेझेंट करणार आहोत, V ने रिप्रेझेंट करणार आहोत. आता इथे पोटेन्शियल डिफरन्स आपण C आणि D चाच का बरं घेतोय, कारण हे जे रेजिस्टर्स आहे त्यांच्यामधून एकच फ्लो जो आहे करंटचा तो पास होतोय म्हणून. आणि ते प्लस ते कशामध्ये अरेंज केलेले आहे, आपण सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहे म्हणून आपण पोटेन्शियल डिफरन्स दोनच घेतलेले आहे, म्हणजे C आणि पॉइंट D घेतलेला आहे. आता पुढे बघूया आपण. The three resistors R1, R2, and R3 are connected in series in the circuit. म्हणजे आपण मी बघाशीच तुम्हाला सांगितले की हे काय आहे, सर्किट मध्ये जे रेजिस्टर्स आहे ते सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत. Let the voltage across them be V1, V2 and V3 respectively. Then आता जर समजा इथे व्होल्टेज आपण प्रत्येक रेजिस्टरला काउंट केलं, म्हणजे R1 ला V1 दिलं, R2 ला V2 दिलं, R3 ला V3 दिलं, तर त्यांचे कनेक्ट सिरीज मध्ये आपण कसं लिहिणार आहे, V इक्वल्स टू V1, V2, V3 अशा पद्धतीने आपण लिहिणार आहोत. आता इथे आपण का बरं तसं लिहितोय, कारण आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो हे करायचंय, व्होल्टेज कॅल्क्युलेट करतोय आपण म्हणून. पुढे इफ RS for series in the effective resistance between C and D, then according to Ohm's law. आता आपण जर समजा RS घेतलं म्हणजे पूर्ण कनेक्शन साठी, म्हणजे हा जो R1, R2, R3 जो आहे ह्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, म्हणजे इन शॉर्ट मध्ये आपण मीन म्हणूया, ठीक आहे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जर आपल्याला काढायचा असेल पॉइंट C आणि पॉइंट D मधला, तर आपल्याला इथे RS घ्यावं लागेल आणि प्लस अकॉर्डिंग टू ओम्स लॉ काय होणार आहे, V इक्वल्स टू IRS, ठीक आहे. पुढे V1 चा काय होणार आहे, IR1, V2 चा काय होणार आहे, IR2 and V3 चा काय होणार आहे, IR3. Substituting all these in equation 1, म्हणजे आपण मगाशी इक्वेशन 1 घेतली होती, V इक्वल्स टू V1 प्लस V2 प्लस V3, त्या पद्धतीने मग काय येणार आहे, IRS equals to IR1 plus IR2 plus IR3. I आपण कॉमन काढून घेतला, मग काय मिळालं आपल्याला, RS equals to R1 plus R2 plus R3. If n resistors are connected in series, then RS equals to R1 plus R2 plus R3 plus RN. हे आपल्याला काय मिळालं, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मिळालेलं आहे. की ह्या सर्किट मध्ये जेव्हा आपण रेजिस्टर्स काय करतोय, सिरीज मध्ये कनेक्ट करतोय, तेव्हा आपल्याला R1, R2, R3 ला प्लस करून आपल्याला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स तिथे मिळणार आहे. आणि जास्त कनेक्ट केले तर आपल्याला ह्या पद्धतीने घ्यावं लागणार आहे. लक्षात आलं. आता पुढे, when we are connecting resistors in series connection, what happens, let's see. जेव्हा आपण रेजिस्टर्सला सिरीज मध्ये कनेक्ट करतो तेव्हा काय होतं बघा. फर्स्ट द सेम करंट फ्लोज थ्रू ईच रेजिस्टर, म्हणजे सेम करंट फ्लो करणार आहे, प्रत्येक रेजिस्टर मधून सारखाच करंट फ्लो करणार आहे. The effective resistance of the resistor is equal to the sum of their individual resistance. प्रत्येक रेजिस्टर आपण जर घेतला, त्यांना सम केलं तर ते आपल्याला काय मिळणार आहे, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मिळणार आहे. म्हणजे तेवढा सर्किट मध्ये
किती रेझिस्टन्स आहे ते आपल्याला समजणार आहे, बरोबर की नाही. आता आपण मगाशीच काय लिहिलं, RS इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3 लिहिलं होतं, लक्षात आलं ना. म्हणजे जेव्हा आपण R1 R2 R3 ऍड करू तेव्हा आपल्याला RS मिळणार आहे. The potential difference between the two extremes of the arrangement is equal to the sum of the potential differences across the individual resistors. तसंच ज्या पद्धतीने करंट आहे फ्लो करतोय, बरोबर की नाही, सेम करंट फ्लो करतोय, मग पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते पण इक्वल असणार आहे. कशाचे, आपण मगाशीच लिहिलंय V इक्वल्स टू V1 प्लस V2 प्लस V3, बरोबर की नाही. तसंच आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स पण जर आपण इंडिव्हिज्युअली ऍड केलं रेझिस्टर्स तर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मिळणार आहे पूर्ण सर्किटचा. The effective resistance is larger than each of the individual resistance. आता हे जे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे ते इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स पेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे RS हा R1 पेक्षा रेझिस्टन्स पेक्षा जास्त असेल, R2 च्या रेझिस्टन्स पेक्षा जास्त असेल, R3 च्या रेझिस्टन्स पेक्षा जास्त असणार आहे. आता this arrangement is used to increase the resistance in a circuit. आता रेझिस्टर्स आपण कनेक्टेड सिरीज मध्ये का बरं करतो, कनेक्टेड सिरीज मध्येच का बरं करतो, त्याच्यामधून आपल्याला फायदा काय होतो, तर फायदा आहे की अशा पद्धतीने जर आपण रेझिस्टर्स अरेंज केले तर आपल्याला रेझिस्टन्स जास्त मिळणार आहे. कशाचा, त्या सर्किटचा. इन्क्रीज करणारे रेझिस्टन्स, कोणाचा, सर्किटचा रेझिस्टन्स इन्क्रीज करणार आहे. Now let's understand resistors in parallel connection. आता त्याच्या आधी आपण सर्किट डायग्राम समजून घेऊया. की ऍड केलेली आहे, सेल आहे, एमीटर आहे, रेझिस्टर आहे, R1 R2 R3 आहे, व्होल्टमीटर ऍड केलेला आहे. आता बघूया ह्या कनेक्शन मध्ये काय काय आहे, कशा पद्धतीने आहे. Resistors are said to be connected in parallel when their ends are connected to both sides. मग जेव्हा प्रत्येक रेझिस्टरचे दोन्ही एंड कनेक्टेड असतील एकमेकांशी आणि ते पॅरलल असतील, एकमेकांना पॅरलल असतील, तेव्हा रेझिस्टर्स आपण पॅरलली कनेक्ट केलेले असे म्हणणार आहोत. द फिगर शोज 3 रेझिस्टर्स R1 R2 and R3 connected in parallel between point C and D. आता हे जे 3 रेझिस्टर्स आहे ते एकाच पॉइंट मधून एकमेकांना पॅरलली कनेक्ट झालेले आहे, पॉइंट C आणि पॉइंट D मधून. लक्षात आलं. V is the potential difference between C and D. आता पॉइंट इथे आपण पॉइंट C आणि पॉइंट D जो घेतला आहे त्या दोघांमधून पोटेन्शियल डिफरन्स किती फ्लो करतोय, V चा फ्लो करतोय. Let I1, I2 and I3 be the current flowing through R1, R2 and R3 respectively. आता इथे हे जे रेझिस्टर्स आहे ते पॅरलली कनेक्ट आहे म्हणून त्यांना पॅरलली जे करंट आहे ते पण काय होणार आहे, फ्लो करणार आहे, बरोबर. आता पॉइंट, आता जेव्हा करंट फ्लो करून येतोय म्हणजे सेल कडून येताना जेव्हा पॉइंट C पर्यंत पोहोचेल म्हणजे करंट C पर्यंत पोहोचेल, परत तिथून तो काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. म्हणजे R1 कडे जाणार आहे, R2 कडे जाईल आणि R3 कडे जाणार. पास होऊन रेझिस्टर मधून पास करून ते सगळे परत R1 पण D पर्यंत येईल, R2 D वर येईल आणि R3 परत D वरतीच पोहोचणार आणि परत D कडून परत सेल कडे तो करंट काय होणार आहे, फ्लो करून येणार आहे. लक्षात आलं. म्हणून आपण तिथे करंट काय घेणार, इथे आता आपण प्रत्येक रेझिस्टर साठी वेगळा करंट सप्लाय होतोय म्हणून आपण I1, I2, I3 रिस्पेक्टिव्हली घेणार आहोत. Then the total current flowing through the circuit is I equals to I1 plus I2 plus I3. मग इथे जे करंट फ्लो करतोय तो कसा आपण घेणार आहे, I1, I2 आणि I3 ला आपण प्लस करूनच घेणार. Let RP, P for parallel, be the effective resistance between C and D according to Ohm's law. आता आपल्याला बघायचं आहे की RP म्हणजे रेझिस्टन्स, टोटल इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किती असणार आहे, RP
लक्षात आलं, ह्या सर्किट डायग्राम मध्ये आरपी किती असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपण इथे काय यूज करणार आहोत? ओम्स लॉ. नाउ लेट्स यूज ओम्स लॉ. I equals to V upon R. Similarly, I1 equals to V upon R1, I2 equals to V upon R2, I3 equals to V upon R3. Substituting these in equation 1, आपण equation 1 मध्ये यांना काय करणार आहोत? ऍड करणार आहोत. मग काय मिळेल आपल्याला? V upon RP equals to V upon R1 plus V upon R2 plus V upon R3. V कॉमन काढल्यानंतर 1 upon RP equals to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. इथे आपल्याला काय मिळालेले आहे? इफेक्टिव्ह रेझिस्टन्स मिळालेला आहे. If n resistors are connected in parallel, जेव्हा n नंबर्स आपण ऍड करणार आहे तेव्हा काय होणार आहे? 1 upon RP equals to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3 plus इन्फिनिटी पर्यंत 1 upon Rn. जेव्हा आपण हे जे सर्किट आहे कशात जॉईन करतोय? पॅरलल कनेक्शन इथे यूज केलेला आहे, तेव्हा आपल्याला इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ह्या पद्धतीने मिळणार आहे. आता पुढे बघूया. Even if any one of the several bulbs connected in parallel becomes non-functional because of some damage to its filament, the circuit does not break as the current flows through the other path and the rest of the bulbs light up. आता इथे काय होतं? जेव्हा आपण पॅरलल कनेक्शन मध्ये घेतलेलं आहे, प्रत्येक सेलला पॅरलल कनेक्शन मध्ये घेतलंय. समजा हा बल्ब काही कारणामुळे खराब झाला, तर हे जे बाकीचे 2 बल्ब आहे ते काय राहणार आहे? तसेच चालू राहणार आहे. त्या सर्किट मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात आलं? आता पण जर समजा सिरीज कनेक्शन मध्ये हे जे आहे सिरीज कनेक्शन आहे, इथे काय होणार आहे? जर समजा एखादा बल्ब बंद पडला तर हे पूर्ण सर्किट बंद पडेल. लक्षात आलं? आता का बरं? कारण जो करंट फ्लो आहे तो प्रत्येकामधून एकच फ्लो करतोय आणि इथे जे करंट फ्लो करतोय तो प्रत्येक सेल मधून रेजिस्टर मधून सेपरेटली पास होतोय. म्हणून हा जो फरक आहे तो आपल्याला जाणवणार आहे की एखादा सेल जर पॅरलल कनेक्शन मधला बल्ब खराब झाला तर बाकीचे बल्ब त्यांचं फंक्शन बंद करणार नाही. When several bulbs are connected in parallel, they emit the same amount of light as when they are connected individually in the circuit. While bulb connected in series emit less light than when connected individually. आता इथे अजून एक फरक आहे पॅरलल आणि सिरीज मधला, की पॅरलल मध्ये जेव्हा आपण बल्ब कनेक्ट करतो ती तेवढीच पॉवर आपल्याला देणारी, तेवढाच ब्राइटनेस, तेवढीच लाईट प्रोड्यूस करणारे जेवढी ते इंडिव्हिज्युअली म्हणजे एक एक करून लावलं असते तर तेवढीच पॉवर त्यांनी लाईट दिली असती. पण जर समजा सिरीज मध्ये त्यांना लावलं आहे तर त्यांची लाइटनिंगची जी पॉवर आहे त्यांच्यामधून लाईट जो आहे तो कमी बाहेर येणार, म्हणजे प्रकाश जो आहे, प्रकाश म्हणतो की लाईटला आपण, तो कमी पडणार आहे. पण पॅरलल मध्ये काय होणार आहे? जास्त पडणार आहे. इफ a number of resistors are connected in parallel. आता काय होतं बघा, जेव्हा रेजिस्टर्स आपण पॅरलली कनेक्ट करतो तेव्हा the inverse of the effective resistance is equal to the sum of inverse of individual resistance. आता इथे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय असणार आहे? इनव्हर्स असणार आहे, म्हणजे 1 upon RP बघितलं आपण इथे कशाचे इक्वल आहे? 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. The current flowing through an individual resistance is proportional to the inverse of its resistance, and the total current flowing through the circuit is the sum of the currents flowing through individual resistors. आता करंट जो फ्लोइंग आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो काय असणार आहे? प्रोपोर्शनल असणार आहे इनव्हर्सच्या, म्हणजे 1 upon R असणार आहे. लक्षात आलं? आणि करंट जे आहे इंडिव्हिज्युअली आपण कॅल्क्युलेट करणार आहे. मग फ्लो ऑफ करंट आपण कसे, टोटल करंट कसं बघणार आहे? I equals to I1 plus I2 plus I3. The potential difference across all resistors is the same. Potential difference जो आहे सगळ्या रेजिस्टर्स मधून काय होणार आहे? सेम फ्लो करणार
आहे. The effective resistance of the resistors connected in parallel is less than the least resistance of individual resistors. आता इथे जे रेझिस्टन्स आहे तो कमी असणार आहे इंडिव्हिज्युअल रेझिस्टर्स पेक्षा, म्हणजे आरपी जे आहे ते कमी असणार आहे. कशापेक्षा? R1 च्या पण कमी, R2 च्या पण कमी, R3 च्या पेक्षा पण कमी असणार आहे. This arrangement is used to reduce the resistance in a circuit. आता ह्या पॅरलल कनेक्शन आपण कशासाठी वापरतो? रेझिस्टन्स आपल्याला कमी करायचा असेल त्याच्यासाठी आपण पॅरलल कनेक्शनचा वापर सर्किट मध्ये करणार आहोत. लक्षात आलं?